नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। मंडळी, संक्रांत स्पेशल मध्ये आज आपण तिळाचे कडक लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या तीळ निवडून खमंग भाजून घ्यायचे। मंडळी, तीळ आणि शेंगदाण्यामध्ये स्निग्धता असल्यामुळे शरीरास लागणारी ऊर्जा मिळते, म्हणूनच हिवाळ्यात तिळगुळाचे पदार्थ करून खाल्ले जातात। जसजसे तीळ भाजत जाऊ तसे ते छान फुलून येतात। तिळातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात, तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते। तसेच तिळातील फायबरमुळे पचन क्रिया सुधारते। आता हे भाजलेले तीळ एका ताटात काढून थंड करून घ्यायचे। तीळ भाजल्यावर त्याच कढईत 1 वाटी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे। भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढायची। शेंगदाण्यातील प्रथिने, चरबी आणि कार्बोदकांमुळे शरीरास लागणारी ऊर्जा दिवसभर टिकून राहते। शेंगदाण्याच्या सेवनाने स्नायूंची वाढ चांगली होते। आता हे सोललेले शेंगदाणे मिक्सर जार मध्ये घालून जाडसर भरडून घ्यायचे। 2 वाटी गूळ बारीक चिरून घ्यायचा। कढईत 1 चमचा तूप गरम करून त्यात चिरलेला गूळ घालून विरघळून घ्यायचा। गूळ विरघळून घेताना त्यात अजिबात पाणी घालायचे नाही, अन्यथा लाडू मऊ पडतात। गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढून अशक्तपणा दूर होण्यास मदत होते, तसेच शरीरास लागणारी ऊर्जाही मिळते। जेवणानंतर गूळ खाल्ल्यास पाचन क्रिया उत्तेजित होते। आता या वितळलेल्या गुळाचा गोळीबंद पाक करायचा। हा पाक तळाला करपू नये म्हणून सतत ढवळत राहावे। गुळाला छान उकळी फुटल्यावर पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वाटीत पाणी घेऊन त्यात 2-3 गुळाच्या पाकाचे थेंब टाकून त्या गुळाची गोळी होती का ते पाहायचे। गुळाची गोळी झाल्यास त्या गोळीबंद पाकात भाजलेले तीळ घालायचे, जाडसर शेंगदाण्याचे कूट घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करायचे। 1 चमचा वेलची पावडर घालायची। आता पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून लगेच गॅस बंद करायचा। त्या मिश्रणाचे गरम असतानाच लाडू करायला घ्यायचे। गुळाच्या पाकामुळे या मिश्रणाचे हाताला चटके बसतात। अशा वेळी 2 चमचे घेऊन चमचेच्या सहाय्याने तिळगुळाचे मिश्रण घेऊन या मिश्रणाचा गोळा बनवून तो गोळा हातावर घेऊन त्याचे पटापट लाडू करायचे। मंडळी, हे मिश्रण गरम असतानाच लाडू बनवावे लागतात। मंडळी, या ठिकाणी महत्त्वाची टिप म्हणजे लाडू बनवताना हे मिश्रण आळून आल्यास किंवा थंड झाल्यास पुन्हा हे मिश्रण 2 मिनिटं गरम करून घ्यायचे आणि हे मिश्रण गरम असताना झटपट लाडू बनवायचे। तिळाच्या कडक लाडूचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। संक्रांत स्पेशल तिळाचे कडक लाडू तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।